कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॅडी यंदाच्या उत्सवाला निधी थोडा जास्तीचा लागेल। अहो मग कधीच सांगणार तुम्ही आम्हाला हे? असं करा, ही पूजा झाली की घरी या आणि घेऊन जा पैसे। डॅडी अहो हेच तुमची दानशीर वृत्ती लय आवडते आमसने बघा। अहो कोणी हात पुढं करावं आणि तुम्ही ओंजळच भरून टाकावी। अरे काय रे बाबा, ए पोरा, अरे बाबा दिसत नाही बे। डॅडी लहान पोरग आहे, थांबा मी आत्ता साफ करून घ्यायला सांगतो। हो बाई, एवढं सगळं जरा साफ करून घ्या। होय बाई थांब जरा। मालक, गुरुजींनी आत बोलवलंय। हा आलो आलो। दादा, आज काय रात्रभर दुकानातच मुक्काम करायचा आहे का? अरे किती वेळ झाला त्या खातावर नीट डोकं घालून बसलायस? हा ना, काजू पुढे। अरे गेल्या महिन्यात नफ्यात घट झाली, पैसे सुटणं झालेत, आणि हे जर असंच चालू राहिलं तर नानांचे पैसे कसे फिटणार आहेत? परत त्यांचे पैसे देऊन परत राजूसाठी पैशांची सोय करायला लागणार आहे, ती कशी होणार आहे? दादा सगळं समजतंय तुझं। अरे पण जे काही पैसे येतात ते आपल्या दुकानामुळेच येतात। आता हे सोडून दुसरं काय करणार आहेस तू? हा, अरे ते बाबू ड्रायव्हरचा नंबर आहे का तुझ्याकडे? का? अरे ते गाडीत सामान भरून ठेवलंय, बाजार समितीला घेऊन जायचं आहे। कधीपासून वाट बघतोय, घरात जाऊन पण आलो, कुठंच भेटना। नाही माझ्याकडे नाही नंबर। पारावर पोरं बसलीत, त्यांना विचार जा। पारावर? हा ठीक आहे, हे तुम्ही। सापडलं, काय? पैसे सापडलं? मार्ग सापडला। आता कामाची डबल शिफ्ट करायची, आता थांबायचं नाही। हा, हॅलो साहेब, सांगितलेलं काम झालं का नाही? अजून किती वेळ लागणार आहे? साहेब काम झालंय। आशाचा पत्ता माझ्या डोळ्यासमोर आहे। अरे मग इतका वेळ का लागतोय? काय मृत बघून सांगणार का तिचा पत्ता आम्हाला? जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पत्ता कळवा आम्हाला। होय साहेब। हा, मंदिरातली मुलगी कोण होती? कोण आहे रे? बापाला बी ओळखणा झालंय का? त्या मंदिरात पोरीन तुम्हाला मिठी मारली, बघितलंय आम्ही। काय झालं बोलायला? दात बसली काय? चिरंजीव, तुमच्या पुढे आमचे सगळे इलाज संपले। हे धंदे ताबडतोब बंद झाले पाहिजे। आधी बायकोला नीट सांभाळा, मग काय? असं काय चुकीचं केलं नाही मी, आणि तुम्ही नाही का केलं दोन बाय? आमच्याशी बरोबरी करताय? बापाची चप्पल पायात यायला लागली म्हणून वयन अनुभवाचं भान इसराल का काय?
आम्ही दुसरी बायको या घरात रीतसर करून आणली. या गावात सगळ्यांना हेच माहिती आहे की आम्ही तिला जरा बी त्रास देत नाही. बस या घरात आम्ही जे काय करतो ते या घराच्या उमऱ्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही हे तिला कळतं. एवढा वचक आहे आमचा. तुम्हाला जमणार आहे का ते? हे बाहेर माझ्या मारायला आमची काहीच हरकत नाही, पण ती गावाच्या बाहेर. या गावात या असले धंदे करून आमच्या आबरूचा बाजार मांडू नका. चिरंजीव, आम्ही तुम्हाला सगळं देऊ शकलो, पण आमची थोडीशी तरी बुद्धी देऊ शकलो असतो ना तर. हात तुझा खेळ हाती, तुझ तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्यान भाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे. वाट वाहू दे काही दिशा तथा पायचं नाय. लढत जा तथा पायचं नाय. तोडून भीतीची बंधन तू घे धाव. आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे. सूर्या, तुझ्यामुळं दुधाचे 4 पैसे मिळतात बघ मला. बरं झालं बाबा, हे काम चालू केलंस ते. चल रे उड रे झेप घे कर निश्चय विण सारे. मावशी, कोणाला गरज असेल तर सांग बरं का, व्यवस्थित मोबाईलला देईन मी. बर सांग. काय जरा पैशाची गरज आहे म्हणून चालू केलंय. माझं सूर्य येऊ सगळं करणार, व्यवस्थित करणार. हा माझा सूर्य आहे, लाखात एक आहे. भैया, माणूस कष्टानं पैसा कमवतो या, पण नशिबानं वाढून ठेवले त्याचं काय. पोरग इकडे रातना दिस काम करतो या, आणि बाप तिकडे दारू पिऊन आयुष्य काढतो या. सूर्या, मला नाही वाटत आता तुला जास्त काम झेपल म्हणून. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.